हाय हॅलो नमस्कार. सर्वजण मजेत ना? मजेतच असायला हवे. चला नवीन दिवसाची नवीन एक सुरुवात करू. आज आपली सुरुवात पालक पनीर पासून करायची आहे. तर पालक पनीर करण्यासाठी सर्वात अगोदर आपण पनीर छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. पनीर एकदम छान थोडासा ब्राऊन कलर आल्याच्या नंतर त्याला आपण बाहेर काढून घेऊ. मी थोडंसं त्यामध्ये तेल किंवा बटर पण मिक्स करता येतं त्यामध्ये. मी तर त्याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला आहे. तर तेलामध्ये छान असं खरपूस रंग येईपर्यंत मी त्याला भाजून घेतलं. पनीर उकडूनही घेता येतं आणि भाजून पण घेता येतं. भाजून थोडीशी टेस्ट छान लागते, त्यामुळं मी त्याला फ्रायच अशी करून घेत असते. तर ते फ्राय करत करत माझं छान असं फ्राय झालेलं आहे. फ्राय झाल्याच्या नंतर आपण त्याला बाहेर बाउलमध्ये काढून घेऊ. ते काढल्याच्या नंतर लगेच मी इकडं 2 कांदे आणि 2 टोमॅटो कट करून घेत आहेत. कांदे आणि टोमॅटो छान तेलामध्ये आपल्याला ते पण परतून घ्यायचे. त्याची ग्रेव्ही आपल्याला पालक पनीरच्या भाजीमध्ये मिक्स करायची आहे. तर त्यासाठी मी कांदा अगोदर परतून घेते थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत. कांदा थोडासा परतल्याच्या नंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते आणि टोमॅटो आणि कांदा परतला व्यवस्थित एकजीव मी ते मिक्सरला लावून घेते आणि त्याची ग्रेव्ही करायची आहे. आणि इथं थोडीशी कसुरी मेथी दिसत आहे. तर सगळ्यात अगोदर मी कसुरी मेथी थोडीशी कढईमध्ये अशीच थोडीशी गरम करून घेतली, त्यामुळे त्याच्यामध्ये खुरखुसपणा येतो. आणि टोमॅटो आणि कांदा शेवटी एकत्रच भाजून घ्यायचं. तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्याच्या नंतर टोमॅटो लवकर शिजतो आपला आणि मऊ पडल्याच्या नंतर म्हणजे छान लवकर होतं, त्याची फास्ट ग्रेव्ही पण होते भाजीची पुढं. तर हे मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं 1 चमचा मी तेल टाकले. त्यामध्ये पालक आपल्याला आता फ्राय करून घ्यायची. छान अशी पालक फ्राय झाल्याच्या नंतर त्याला पण मिक्सरमध्ये काढून त्याची ग्रेव्ही तयार करायची. पालक उकडूनही घेता येते, पण थोडीशी अशी तेलामध्ये फ्राय केलेली आणखीन छान लागते. तर अशा प्रकारे माझी ग्रेव्ही तयार झालेली आहे पालकची पण. त्यानंतर पहा आपल्या भाजीचा कलर असा आलेला आहे. त्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चम्मच आपला पोहे खायचा चम्मचभर तेल टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं वरून मी जिरे टाकणार आहे. असे जिरे टाकलं. थोडीशी वरून लाल चटणी पण टाकणार आहे. त्यानंतर थोडीशी त्यामध्ये अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि त्या भाजीवरच असं तडका मारून देणार आहे. हे पहा, हे असं आणि असं थोडासा वरून थोडासा असा हातानेच बारीक करून टाकला. असा लसूण थोडासा जे का तो खूप खायला मस्त लागतो असा. हा लसूण हरद कच्चाच छान लागतो असा, जसं भाजलेला पण नाही चांगला लागतो. 1 फळी टाकली मी लसणाची फक्त. पहा आपण असा तडका मारला. त्यानंतर त्याच्यामध्ये जाणार कसुरी मेथी, जी आपण पहिल्या स्टार्टिंगलाच अशी भाजून ठेवली होती. त्यानंतर आपला आहे थोडीशी कोथिंबीर. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा अशी पालक पनीरची भाजी. तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये कशी झाली ती पण सांगा. मी पहिली बारच हा व्हिडिओ बनवत आहे, त्यासाठी म्हणत आहे. चला भेटू नंतरच्या. पहा अशी झाली. आता 2 मिनिट ठेवून लगेच बंद करून टाकते आणि त्यानंतर पहा कशी झाली. आता मी बंद करून टाकलो. टाटा बाय बाय.